नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी गुरुवारी वृत्तवाहिनीवर एक संपूर्ण पत्रकार परिषद बघितली. ती बघण्याचं कारण असं की जी पत्रकार परिषद चालू होती ती घेणारा जो नेता होता तो पत्रकार परिषद कशी घ्यावी याचं एक उत्तम वस्तुपाठ देत होता. आणि नुसतं उगाचच आक्रस्ताळं बोलायचं यापेक्षाही पत्रकारांना सुद्धा कुठला प्रश्न विचारावा, कुठला प्रश्न विचारू नये आणि कुठले मुद्दे अकारण उपस्थित करू नये याचंही ज्ञान तो नेता देत होता. आणि म्हणून मला ती पत्रकार परिषद आवडली. किंबहुना तो नेतासुद्धा आवडला, त्याच्या पक्षाच्या भूमिका आवडल्या असं मी म्हणत नाही आहे. त्या नेत्याने पत्रकार परिषद कशी घ्यावी, नाहीतर रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद असते प्रातर्विधीची. जी प्रातर्विधीची पत्रकार परिषद असते ती बघून आता संजय राऊत यांच्या अत्यंत निकटचे मित्र जिवलग मित्र अनिल थत्ते यांना पण कंटाळा आला आहे. त्यांनी नाकाला रुमाल लावून हा सकाळचा प्रातर्विधी तोंडातून जो होतो तो बंद करावा असा सल्लासुद्धा आपल्या लाडक्या मित्राला दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांची जी पत्रकार परिषद होती सामनातल्या कुठल्या लेख किंवा अग्रलेखाविषयी, ती मला आवडली. याचं कारण असं की कुठलाही आक्रस्ताळेपणा सुनील तटकरे जे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेतली, नेमस्त उत्तरं दिली, उगाचच फार मोठे गौप्यस्फोट करण्याचा आव आणला नाही आणि बोलणाऱ्या वक्त्याने पत्रकार परिषदेत कसा संयम राखला पाहिजे याचा एक वस्तुपाठ सादर केला. म्हणूनच मला ती पत्रकार परिषद आवडली. आणि अगदी हातात रिमोट असतानासुद्धा सुरुवातीपासून मला सुरुवातीचा काही भाग गेला, पण ती संपेपर्यंत मी ती पत्रकार परिषद ऐकली. कारण पत्रकारांनी प्रश्न कसे विचारावेत आणि योग्य प्रश्न असले तरच त्याला उत्तर द्यावं, आणि प्रश्न योग्य नसतील किंवा इररिलेव्हंट असतील, संदर्भहीन असतील तर ते प्रश्न नाकारावेत कसे हे सुनील तटकरेंनी अतिशय उत्तम प्रकारे दाखवलं. पत्रकार मुद्दाम वेडावाकडा प्रश्न विचारतात. शरद पवारांनी असं असं म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं, पवारसाहेब आमचे नेते आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, पण मी त्यांच्याविषयी अवाक्षरसुद्धा विरोधात आणि दुखावणारं बोलणार नाही. किती नम्रपणे एखादा प्रश्न नाकारता येतो. पवारसाहेब आज चुकत असतील तर चुकत असतील ते आम्ही बोलू, पण म्हणून त्यांच्याविषयी अपमानास्पद बोलणार नाही. हा जो स्टँड सुनील तटकरेंनी घेतला हा खरोखरच कौतुकास्पद आहे. खरं तर आजच्या सगळ्या मराठी माध्यमांना पत्रकारितेच्या मर्यादा शिकवणारा आहे असं मला वाटतं. कारण रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं तू मै हल्लाबोल, पलटवार, काय तो टोला प्रतिटोला हे जे काय चाललेलं असतं याला सभ्यतेचा चेहरा उरलेला नाही. तो सभ्यतेचा चेहरा असावा असा प्रयत्न आपल्या परीने सुनील तटकरे यांनी त्या पत्रकार परिषदेतून केला. तेव्हा मला राज ठाकरेंची आठवण आली. असल्या सगळ्या प्रकाराबद्दल राज ठाकरे म्हणाले होते की जीभ घसरली, भाषा घसरली, हे सगळं बोलता तर ते दाखवू नका. तुम्ही दाखवलं नाही तर बोलणारा बंद करेल. असं काहीतरी वेडंवाकडं बोलणं हे बोलणारे सुद्धा बंद करतील, पण तुम्ही वेडंवाकडं बोललेलंच दाखवता, सांगता, म्हणूनच लोकसुद्धा ते बोलतात, तर तुम्ही बंद करा. हे राज ठाकरे बोलले होते. पण मला असं वाटतं की तटकरे यांनी आपल्यापासून त्याची सुरुवात केली आहे. असं म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. घरापासूनच तुमची सद्भावना सुरू होत असते. आधी आपल्या सगळ्या सोयऱ्यांची, घरातल्यांची सभ्य सुसंस्कृत चांगलं वागून दाखवा, प्रेमाने वागून दाखवा, मग जगावर प्रेम करण्याच्या वगैरे गप्पा करा.
नेमकी तीच गोष्ट तटकर यांनी आपला ढोल वाजवला नाही की मी बघा कशी छान पत्रकार परिषद घेऊ शकतो, बिलकुल नाही. पण मला दीर्घकाळानंतर असं वाटलं की पत्रकार परिषद कशी असावी. 15 फेब्रुवारी 2022ला संजय राऊत यांनी जी काय सेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली होती ती आठवा. का एकापेक्षा एक सुसंस्कृत शब्द वापरले होते, दलाल, भडवा वगैरे वगैरे. आणि हे सगळं लाईव्ह दाखवण्यात मराठी पत्रकारितेला फार अभिमान वाटला होता की जणू काय आचार्य जांभेकर यांची आठवण करून देणारी पत्रकारिता ही 15 फेब्रुवारी 2022ला सेना भवनातून एक महनीय प्रवक्ते बोलत होते असं सगळ्या चॅनेलनी दाखवलं. पत्रकार परिषद कशी असू नये याचा तो नमुना होता की ज्यामध्ये तास सव्वा तास वेटतील तो वाटतील ते वेड्या वाकड्या भाषेमध्ये खोटे नाटे आरोप करून, बिनबुडाचे आरोप करून संजय राऊत यांनी पत्रकारांना श्रोता बनवलं आणि शेवटी सांगितलं नो क्वेश्चन आन्सर. तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत, तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत, मी उत्तरं देणार नाहीत. असा जो संवाद असतो त्याला भाषण म्हणतात, सभा म्हणतात. तेव्हा पत्रकार परिषद संजय राऊत यांची म्हणून जी सकाळपासून काउंटडाऊन लावून सगळ्या चॅनेलवाल्यांनी दाखवलं होतं ती पत्रकार परिषद कशी नसावी याचा वस्तुपाठ होता. आणि काल सुनील तटकरे यांनी जी काय अर्धा तास मला वाटते काहीतरी त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली, केलं, प्रश्नोत्तरं केली. ती पत्रकार परिषद कशी असावी याचा वस्तुपाठ होता. म्हणून या नेत्याची पाठ थोपडणं मला अगत्याचं वाटलं की पत्रकार क्षेत्रातले जे दिग्गज आहेत, संपादक, विश्लेषक, ते कोणी या बाजारबोणग्या मराठी पत्रकारांचे कान उपटायला तयार नाहीत. अशा वेळेला निदान चुचकारून का होईना मराठी पत्रकारितेला आपल्या मूळ कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी जो उपक्रम सुनील तटकरे यांनी सुरू केला आहे तो मला अभिनंदनीय वाटला. मला असं वाटतं की तटकरे यांनी नित्यनेमाने निदान 2-3 दिवसातून एकदा अशी पत्रकार परिषद घ्यावी आणि त्यातून मराठी पत्रकारांना सभ्यतेने पत्रकारिता कशी करता येते याचे धडे द्यावेत. अर्थात त्यातून बोलता बोलता त्यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे. संजय राऊत जे जगातल्या सगळ्या गोष्टीवर बोलतात पण आपल्या कपड्याच्या आत लपलेलं काय आहे ते झाकून ठेवतात. त्याचा पर्दाफाश सुनील तटकरेंनी केला. आणि लक्षात घ्या, सुनील तटकरेंनी संजय राऊत यांचे कान उपटताना आपला सगळा विषय संजय राऊत यांच्यापर्यंत मर्यादित राहील, त्या पलीकडे जाऊन कोणाला त्याचा ओरखडासुद्धा उठणार नाही याची काळजी घेतलेली आहे. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या कालखंडामध्ये केंद्र सरकारकडे राज्याची जी कामं आहेत किंवा अपेक्षा आहेत त्यासाठी पंतप्रधानांची भेट घ्यायला उद्धव ठाकरे आपल्या 2 मंत्री सहकाऱ्यांना घेऊन दिल्लीला गेले होते, पंतप्रधानांना भेटले होते. आणि तुम्ही विसरला नसाल मित्रांनो तर त्यावेळेला ही बैठक संपल्यानंतर मोदींना एका वेगळ्या दालनामध्ये भेटायला उद्धव ठाकरे गेलेले होते, बंद दरवाजा आड. तिथे सुद्धा उद्धव ठाकरे यांचा संवाद मोदींच्या बरोबर झाला होता. जसा त्यांचा दावा आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बंद दरवाजा आड त्यांना अमित शहानी वचन दिलं होतं, तसंच मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान निवासामध्ये जी बंद दरवाजा आड चर्चा झाली ती आजपर्यंत गोपनीय होती. कारण उद्धव ठाकरे आपल्या दोन्ही सोबत्यांना बाहेर सोडून आत गेलेले होते वेगळ्या दालनामध्ये. त्यांना मोदींशी खाजगीत बोलायचं होतं. आणि बाहेर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि दुसरे मला वाटते सार्वजनिक बांधकाम मंत्री
तेव्हाचे अशोक चव्हाण यांना बाहेर ठेवून उद्धव ठाकरे यांनी एकांतात मोदींशी संवाद केलेला होता. तो काय संवाद होता हे आजपर्यंत गोपनीयता होती. त्या गोपनीयतेचा भंग किंवा गौप्यस्फोट कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांनी केला आणि अक्षरशः संजय राऊत यांच्या सकट उभाटा शिवसेनेला पूर्णपणे विवस्त्र करून टाकलं. ती जी बंद दरवाजाच्या आड मोदींची आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली, त्यामध्ये आपल्याला परत NDAमध्ये यायचं आहे अशी रिक्वेस्ट उद्धव ठाकरे यांनी मोदींना केली. अशी कुजबूज यापूर्वी अनेकदा कुठल्या ना कुठल्या गोटातून आलेली आहे, पण त्यावर फारशी चर्चा झाली नाही किंवा त्याला दुजोरा कुठूनही मिळाला नव्हता. त्याला दुजोरा संजय राऊत यांच्या तोंडातून सुनील तटकरेंनी कालच्या पत्रकार परिषदेत दिला की ती जी भेट पंतप्रधान निवासात झाली त्यानंतर सगळे परत आले, अशोक चव्हाण, अजितदादा आणि उद्धव ठाकरे. त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी मोडून परत भाजपसोबत जायला तयार आहेत किंवा प्रयत्न करतायत ही माहिती अजितदादांना देण्यासाठी संजय राऊत धडपडत होते. अजितदादांची आपल्याला भेट मिळावी म्हणून संजय राऊत धडपडत होते आणि अजितदादा आणि संजय राऊत यांची भेट तटकरेंनी घडवून आणावी म्हणून तटकरेंना भेटायला संजय राऊत गेलेले होते. आणि एकटे गेलेले नव्हते, त्यांच्याबरोबर तेव्हा आपले मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेसुद्धा होते. हे सुद्धा तटकरेंनी सांगितलं. तटकरेंच्या घरात किंवा कुठे असेल तिथे एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत आलेले होते. आणि तेव्हा संजय राऊत यांनी तटकरेंना सांगितलं की मला तातडीने अजितदादांशी बोलायचं आहे. याचं कारण मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात परत एकदा भाजपसोबत जाण्याचे विचार घोळत आहेत. परिस्थिती तिथपर्यंत जाण्याच्या आधी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे आणि करायचं तर अजितदादा करू शकतात. म्हणूनच मला अजितदादांची भेट पाहिजे आणि ती तुम्ही घडवून आणा. आणि हे ज्या वेळेला संजय राऊत तटकरेंना समजावत होते तेव्हा त्याला दुजोरा मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळावा म्हणून त्यांनाही त्याच गोष्टी बोलायला संजय राऊत यांनी भाग पाडलं. एवढाच गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी त्या पत्रकार परिषदेत केला. आणि ही गोष्ट एकनाथ शिंदे यांचं बंड होण्याच्या 1 वर्ष आधीची आहे. मला वाटते जून 2021 वगैरे हे 2 मंत्री आणि मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला गेले होते आणि दालनात एकटे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातला संवाद झाला होता. आता गंमत बघा मित्रांनो, हे सगळं गुलदस्त्यातलं आहे. आज जे काय उद्धव ठाकरे बोलतात, आदित्य ठाकरे बोलतात आणि संजय राऊत बोलतात, हे किती खोटं आणि दादांत खोटं आहे याची साक्ष आपल्या या पत्रकार परिषदेतून सुनील तटकरे यांनी दिली की यांचा भाजप विरोध दादांत खोटा होता. यांना विकास आघाडी मोडून परत भाजपबरोबर जायचं होतं, उद्धव ठाकरेंना जायचं होतं आणि संजय राऊतांना ते थांबवायचं होतं. यासाठी हा सगळा संवाद झाला. पुढे काय झालं माहिती नाही, पण सांगायचा मुद्दा असा की आपण कसे कट्टर एकनिष्ठ आहोत आणि एकनाथ शिंदे दगाबाज आहेत असं म्हणायचं तर तुम्ही एकनाथ शिंदे सकट सगळे 56 आमदार विकायला अधिकार तुमच्याकडे आहे, पण त्या आमदारांनी स्वतः काही करायचं नाही, तुमच्याबरोबर मेंढरासारखं जायचं ही संजय राऊत यांची अपेक्षा आहे. आणि खुद्द उद्धव ठाकरे जोपर्यंत त्या लाईनीत असतात तोपर्यंत गोष्ट वेगळी असते. पण अन्यथा
अन्यथा उद्धव ठाकरेंना 1 वर्ष आधीच भाजपसोबत जायचं होतं. ते आपल्याला करता आलं नाही आणि कानामागून येऊन एकनाथ तिखट झाला, हे दुखणं आहे. ज्याला पंतप्रधान मोदींनी नकार दिला असंच म्हटलं पाहिजे, कारण हे बोललं हे गुलदस्त्यात होतं. आजपर्यंत याची कुजबूज झाली तरी उघड चर्चा झालेली नव्हती. पण बंद दरवाजा आड अशोक चव्हाण अजितदादांना मागे ठेवून उद्धव ठाकरे काय बोलले होते याचा संजय राऊतकृत खुलासा हा सुनील तटकरेंनी आता जाहीर केला आहे. याचा अर्थ सरळ आहे की जे एकनाथ शिंदेनी जून 22मध्ये केलं तेच उद्धव ठाकरे 2021मध्ये करायच्या तयारीत होते. मग फिसकटलं कुठे, का होऊ शकलं नाही? होऊ शकलं नाही याचं कारण असं आहे की भले उद्धव ठाकरे NDAत जायला परत तयार होते, भाजपसोबत जायला तयार होते, पण मोदींना किंवा अमित शहांना शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना परत आपल्यासोबत नको होती. भाजपला अमित शहांना, नरेंद्र मोदींना शिवसेना सोबत हवी होती, पण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे सोबत नको होते. उद्धव ठाकरे वगळता शिवसेना आली तर ती मोदी आणि शहांना हवी होती. हा त्यातला सगळ्यात मोठा निष्कर्ष आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यायला तयार आहेत. याचा अर्थच बहुतांश शिवसेनेचे आमदारसुद्धा महाविकास आघाडीमध्ये घुसमटलेले आहेत. त्यांना आपल्यासोबत घेता येईल याचा अंदाज मोदींना आला. तो त्यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेअर केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वगळूनची शिवसेना भाजपच्या सोबत आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असणार. सुनील तटकरे जो गौप्यस्फोट करतायत त्यातला आशय समजून घ्या की जी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली की शिवसेना परत भाजपबरोबर येते, तेव्हा जो नकार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला तो उद्धव ठाकरेंची शिवसेना नको आहे. शिवसेना हवी पण उद्धव ठाकरे ज्याचे पक्षप्रमुख आहेत ती शिवसेना नको आहे. तर मग उरलेली शिवसेना उद्धव ठाकरे वगळून येत असेल तर तिला कसं बरोबर घ्यायचं याच्या हालचाली जून 2021मध्ये सुरू झाल्या होत्या. 1 वर्ष त्यावर काम झालं. म्हणून 20 जूनला रात्री एकनाथ शिंदे सुरतला गेले. पण एकनाथ शिंदे गेलेच नसते तर, पण गेले याचं कारण शिवसेना भाजप सोबत जायला उत्सुक आहे हे उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधानांना सांगितलं होतं. त्यातून पुढच्या हालचाली सुरू झाल्या. म्हणजे फाटाफूट होण्याला किंवा होऊ शकते हे पहिल्यांदा मोदींच्या कानावर घालणारी व्यक्ती कोण असेल तर ते उद्धव ठाकरे होते. हा सुनील तटकरेंनी केलेला गौप्यस्फोट आहे. सुनील तटकरेंच्या म्हणण्यातला आशय लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला आठवत असेल की 2 जुलैला फाटाफूट राष्ट्रवादीत झाली गेल्या. त्यानंतर जी 3 जुलैला सभा घेतली त्याच्यात अजितदादा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या सगळ्या लोकांनी तेच सांगितलं की महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपणच भाजपकडे जाऊ. या हालचाली राष्ट्रवादीत सुद्धा सुरू होत्या. त्या 21 जून नंतरच्या आहेत. जून 2021 नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोपैकी जो कोणी आपल्यासोबत येईल त्याला पाहिजे तर मुख्यमंत्रीपद देऊ, पण महाराष्ट्रात सत्तांतर घडवू. हे नियोजन भाजपमध्ये 2021च्या जूनपासून सुरू झालं. त्यामध्ये सगळ्यात पहिलं पाऊल एकनाथ शिंदेंनी टाकलं आणि अजितदादा ते पाऊल टाकायच्या तयारीत असताना त्यांच्या पायात पाय घालून त्यांना पाडण्याचं काम शरद पवारांनी केलं. आणि हे जे लोक बघत होते ते सगळे नंतर अजितदादांबरोबर 2023मध्ये गेले. लक्षात घ्या, घटनाक्रम समजून घ्यावा लागतो मित्रांनो.
अजितदादा मुख्यमंत्री होतील म्हणूनच शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना भाजपसोबत जायचं नव्हतं. आणि हे घरामध्ये पवार परिवारामध्ये आणि पक्षांतर्गत होताना तटकरे बघत होते, प्रफुल्ल पटेल बघत होते, छगन भुजबळ बघत होते. म्हणून त्यांनी 3 जुलै 2023ला त्याचा खुलासा जाहीर सभेत केला. पण या सगळ्या प्रक्रियेची सुरुवात कधी आणि कशी झाली याचा सुनील तटकरेंनी गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा जो भाजपचा सगळ्यात कट्टर विरोध आहे त्याचा बुडबुडा याच पत्रकार परिषदेतून सुनील तटकरेंनी फोडून टाकलेला आहे. पण तो फोडताना संजय राऊतच्या पलीकडे इतर कोणाला त्रास होऊ नये याचीही काळजी घेतलीत आणि आवश्यक आहे म्हणून एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांचीसुद्धा नावं सांगून टाकलेली आहेत. पण त्या पलीकडे इतर कोणाला राजकारणातल्या ज्या मर्यादा असतात त्या कशा सांभाळाव्यात याचं सुनील तटकरेंनी हा फार सुंदर वस्तुवट उभा केला असं मला वाटतं. की त्यांना पाहिजे तो गौप्यस्फोट केला. ज्या पत्रकारांना बुद्धी आहे त्यांना यातला आशय शोधून काढता येईल एवढ्या मर्यादेत राहूनच गौप्यस्फोट केला. अनावश्यक कोणाला इजा होऊ नये याची काळजी घेतली आणि म्हणून मला तटकरे यांची सगळी पत्रकार परिषद कौतुकास्पद वाटली. मी आवाहन करीन तटकरे साहेब जितकं शक्य होईल तितकं अशाच स्वरूपाच्या पत्रकार परिषदा घ्या. त्याचा आमच्यासारख्यांना फायदा, ज्याचं आयुष्य पत्रकारितेत गेलेलं आहे त्याचा फायदा तो होईल की सगळी रसातळाला गेलेली मराठी पत्रकारिता परत एकदा सभ्य आणि सुसंस्कृत व्हायला मदत होईल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.